हॉटेल सुरेखा, वावे मल्याण रोड, अलिबाग. अख्ख्या अलिबाग मध्ये फेमस चिकन रान. आज आपलं चिकन रान खाण्यासाठी माझे जुने मित्र, म्हणजे आताचेच नाही तर आपलं, मी जेव्हा पुण्यावरून काम सोडून आलो तेव्हा पहिल्यांदा वावे नाक्यावर छोटंसं चायनीज टाकलं होतं. ते छोटंसं चायनीज टाकल्यापासून ते माझ्याकडे 6 वर्ष चायनीज खायला येतात. त्यांना विचारू आपण तेव्हापासून आणि आतापर्यंत आपली क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे तीच टिकून आहे की नाही. सांगा शेठ. रसिक, तुझे न माझे संबंध आज तुझा भाऊबंद महेश पाटील याच्या माध्यमातून तुझ्या पुण्याला तू वेटरमध्ये काम करायचास, त्या हॉटेलमध्ये पण मी खाऊन आलो आणि तुझ्या रूममध्ये पण राहून आलो. आणि तिथून आल्यानंतर तुम्ही शून्यातून तुझं विश्व तयार केलंस. ही जागा तुम्ही विकत घेतलीस. विकत घेताना एवढं मोठं हॉटेल तयार केलंस. तू कुठल्या प्रसंगाला तोड देऊन धंदा तयार केलास. आज आम्ही पनवेलला जायचो तर 60 रुपयाला गाड्यांचा ताफा लागायचा, पण आज अलिबाग मल्याण रोड या इथं 4 व्हीलरचा ताफा लागतो. ताफा दाखव. हा ताफा लागतो. हा आनंद आम्हाला एक स्थानिक म्हणून तुझ्याला निर्माण झालेला आहे. आणि खरोखर आज तू टायगर ग्रुपच्या माध्यमातून, आणि तुझ्या गुरु टायगर ग्रुप आहेत त्यांचं व्हिडिओ आम्ही बघितलेत आणि त्या शुभेच्छेने तू चाललास आणि आज तू 18-16 तास काम करतोस. खरोखर तुझ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि आज आम्ही बघतो आणि आज आम्ही तुझं चिकन रान खाल्लं. खरोखर स्वाद आहे. आम्ही पुन्हा खावायला येऊ. धन्यवाद. 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 मी जेव्हा पुण्याला कामाला होतो, हॉटेलमध्ये वेटरचं काम करायचो, तेव्हा मी स्टाफ रूमला राहायचो. तेव्हा शेठ पुण्याला कधी कामानिमित्त यायचे. आठवड्यातून, 15 दिवसातून, महिन्यातून असं कामानिमित्त पुण्याला यायचे. माझा भाऊ महेश पाटील आणि ते. तर ते का पुण्यामध्ये राहायला आले का ते माझ्या स्टाफ रूम मध्ये माझ्यासोबत राहायचे आणि नाश्ता वगैरे करायचे हॉटेलमध्ये आणि मग निघून जायचे. असे आमचे अधूनमधून पुण्याला असताना पण गाठ भेट अशी होत राहायची. तर धन्यवाद शेठ, आपण पुन्हा एकदा आपल्या हॉटेलला भेट दिल्याबद्दल. तुम्हाला देखील चिकन रानचा व्हेज, नॉनव्हेज, चिकन, मटन, मच्छी खायचा असेल तर हॉटेल सुरेखाला भेट द्या. हॉटेल सुरेखा, वावे मल्याण रोड, अलिबाग. यशी येऊ तर खाशी येऊ, नाही तर उपाशी राहा. थँक्यू.